तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी लई दिवसानंतर एक लॉंग ब्लॉग बनवा लागलोय. कारण का आज मी जाणार आहे रामनवाडी धबधबा बघायला. मी रामनवाडीलाच आहे, त्यामुळं हा धबधबा एक्सप्लोर करणार आहे मी आज. तर ब्लॉग बघा लास्टपर्यंत, कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला पण धबधबा बघायला यायचा असेल तर साहिल मर्दानीशी संपर्क करा. त्या नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. तर त्याच्याशी संपर्क साधा, तो तुम्हाला गाईड करेल पूर्ण. तर जंगलात धबधबा असल्यामुळं मी तुम्हाला दाखवतो आता. तर बघा ब्लॉग पूर्ण. तर हे आमचं गाव कुठलं गाडी? रामनवाडी खालीवाडी. तर चिखलातनं जायचं असल्यामुळं पॅन्ट वरती करायला लागत्या, थोडीशी आकडा लागत्या. आकडा हो गाईड, चला. हो हळू. तर असं शेतातून जायला लागते. हे आमचं शेत आहे खालीपर्यंत. खाली म्हणजे विचारतो माझं मार्केट खाणार. हो, तर त्या शेतातून सरळ खाली यायचं इथनं, सरळ खाली. तर तिथून सरळ खाली आल्यावरती असं इथे एक तार लागते बघा. तर इथे चेक करायचं, कारण काय याला करंट चालू असतोय. कसं करणार? हात लावून चेक करायचं. लाव काय? नाही करंट, चला. बस. तर हे असं वातावरण बघून मला तर वाटते पाऊस येणार. कारण का त्या साईडला बघा तिथं ऊन पडल्यासारखे दिसाले, आणि इकडे बघा इकडं ब्लॅक दिसाले. तर इथं धबधबा आहे. काय तर इथं आहे रामनवाडी धबधबा. तर हा बघा, पाऊस जरा कमी, म्हणजे पाऊस जास्त आहे सोडा, पण जरा कमी असल्यामुळे इकडे जरा पाणी जरासं कमी आहे. तर एकदम मोठा पाऊस ज्यावेळी चालू होतोय त्यावेळी तर इकडे पाणी बघण्याजोगं असते. तर ह्या धबधब्याला खाली जाण्यासाठी इथून वाट आहे. तर त्यासाठी आपल्याला चप्पल काढायला लागणार आहेत, नाही ते चप्पलाच्या चिंध्या उडणार आपल्या. तर ह्यो काय म्हणते बघा, काय येताना दारू बिरू पिऊन यायचं नाही, कारण की इथनं सरळ खाली. कसं दाखवू काय? हो हो हो, तू जाशील दाखवाय ना आता. तर ह्याच्यावर काय अँटिक गाईड तुम्हाला कुठे हुडकून भेटणार नाही. ह्याच्यावर काय अँटिक गाईड. हळू हळू. दरवर्षी मीच गाईड असतो. हा, तुम्हाला विचारा. हो. नाहीतर पाऊस आलाय जोरात, पाऊस आलाय, मी भिजणार, ह्यो भिजणार, फोनचं काही टेन्शन नाही खरं. तर आमच्या पायात तर काय नाही चप्पल, इथं काटतेच बघा कसं. इथनं खाली जरा सावकाश जायला लागते. हे बघा, इसको बोलते जळू. ये डकिया, मेरे को भी डकिया, ये देखो, इसको ऐसा निकालने का. नाहीतर तो काढतोय आपलं रक्त सगळं. खाली कसं दिसाले बघा. पच्चीरचा वाल्यात नाही, आणि कांटे तर डसायला फुली. इथं तुमच्या भावाचा बाजार झालेला आहे. हे पडलेला आहे. तर इथनं जाताना तेवढं सावकाश जायला लागते. आता कुठं जायचं रे? या हो गाईड, चला पुढं. इकडे जाय, इकडे जायचं. इकडं नाही जायचं, इकडनं पडायचं. अरे वा काजू. कुठं आहे? ओ, अरे वा काजू, अरे वा बदाम. हो हो हो. धर 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 धर, पडलो पडलो पडलो.
आडवा आहे का? हे गहू गेलाय बघा. तर वरनं सगळा ट्रेक करत खाली यायला लागते. तिथून असं इकडं रस्ता गेलाय बघा एक. तर तुम्ही ज्यावेळी तिथून इथं येणार म्हणजे इथं, त्यावेळी तुम्हाला एक असलं हे होणार बघा, हे पायात असलं घुसतंय, काटा घुसल्यासारखं घुसते, कारण याला सगळं काटत आहे बघा. ते घुसते वाईट पायात, तर त्यापासून जरा सांभाळून. तर हे काय पार करून तुम्ही येऊ शकताय, आपला गाईड असल्यावर सोबत काही विषय नाही. गव्हाचं पाय तरी इकडं जात्यावर दिसाल्यात काय, इकडं जाताना दिसाल्यात काय कळना. जायचं गव्हाच्या फिड्यात पाया पडायच्या त्याच्या. लय वाईट घुसलं ते पायात, लय वाईट घुसलं. होय घुसलं काय? पोरगं बघा येणाऱ्या माझ्यासाठी व्हॉट्सअप करायला. तो गाइस हम लोग तो आ चुके हैं. साहिल दा अजून तिथंच थांबलाय व्हॉट्सअप करत. तर तू व्हॉट्सअप करून ये, तोपर्यंत मी येतो. मग लवकर ये. तर आपण पोचलेलो आहे धबधब्याच्या खाली. वरती बघा किती वरती दिसाले. दोन साहिल भाऊ आपल्याला खाली घेऊन आल्यात व्यवस्थित, काही विषय नाही. फक्त जरा काट आणि जळू पाणी असते बाई इथपर्यंत. त्यानंतर ज्यावेळी मोठा पाऊस असतो त्यावेळी सगळं इथून असं पाणी आलेलं असतं खालीपर्यंत. आणि ज्यावेळी इथे जास्त पाणी असतंय त्यावेळी तुम्हाला गाईडची गरज लागणारच असते, कारण त्याला माहिती असते सगळं इकडचं. त्यामुळं ज्यावेळी इकडे जास्त पाणी असतंय त्यावेळी तुम्हाला गाईडची गरज लागत्या. त्यामुळे साहिल भाऊचा नंबर सेव्ह करून ठेवा. ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी तुम्हाला गरज पडणार आहे 100%. तर ह्यो रामनवाडी वॉटरफॉल तुम्हाला हा तर ह्यो रामनवाडी वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भावाला कॉन्टॅक्ट करा, भावाचा नंबर पण सेव्ह करून ठेवा. आणि कसा वाटला हा ब्लॉग ते पण मला कमेंट करून सांगा. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता धबधबा एक्सप्लोर करायचा ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.